गुड आफ्टरनून फ्रेंड्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हॉट इज सी प्लस प्लस. सी प्लस प्लस काय? सी प्लस प्लस ही हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. तिला बजाज स्टार्टअप या शास्त्रज्ञाने 1980 साली AT&T बेल लॅबमध्ये डेव्हलप केली. सी प्लस प्लस काय आहे? तर सी प्लस प्लस ही हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. बजाज स्टार्टअप या शास्त्रज्ञाने 1980 साली AT&T बेल लॅबोरेटरी म्हणजे ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजी या बेल लॅबमध्ये बसून बजाज स्टार्टअप या शास्त्रज्ञाने 1980 साली डेव्हलप केली. सेकंड, सी प्लस प्लस ही सुपरसेट आहे ऑफ सी लँग्वेजची. सी प्लस प्लस हे सुपरसेट आहे सी लँग्वेजची. का? कारण सी प्लस प्लस ही पॉवरफुल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. सी प्लस प्लस ही पॉवरफुल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. मग पॉवरफुल प्रोग्रॅमिंग लँग्वेज काय आहे? कारण त्याच्यामध्ये जो प्रोग्रॅमर आहे तो प्रोग्रॅमर हाय परफॉर्मन्स, कंट्रोल आणि फ्लेक्झिबिलिटी हे त्याला हाय मिळणार आहे. म्हणजे कंट्रोल असेल, फ्लेक्झिबिलिटी असेल किंवा जो परफॉर्मन्स असेल प्रोग्रॅमरला तो कसा मिळणार आहे? हाय मिळणार आहे. म्हणून ही पॉवरफुल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. त्याच्यानंतर सी प्लस प्लस ही पोर्टेबल लँग्वेज आहे. आता तुम्ही म्हणाल सर पोर्टेबल म्हणजे काय? सी प्लस प्लस पोर्टेबल काय? कारण बिकॉज जो प्रोग्राम आहे सी प्लस प्लसचा तो राईट केला जातो सी प्लस प्लस मध्ये आणि रन केला जातो डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. म्हणजे सी प्लस प्लसचा प्रोग्राम आपण रन करतो वेगवेगळ्या डिफरंट ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये. कोणकोणते असू शकतात? विंडोज असू शकते, लिनक्स असू शकते किंवा मॅक्स OS असू शकते. सी प्लस प्लसला सपोर्ट केले जातात प्रोसिजर प्रोग्रॅमिंग, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग, जनरिक प्रोग्रॅमिंग हे सगळे त्याला काय करतात? सपोर्ट करतात. तर सी प्लस प्लस हे बजाज स्टार्टअप या शास्त्रज्ञाने 1980 साली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आणि टेक्नॉलॉजीचा बेल लॅबमध्ये बसून डेव्हलप केली. सी प्लस प्लस ही जनरल पर्पज हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. सी प्लस प्लस हे सुपरसेट आहे सी लँग्वेजची. सी प्लस प्लस ही पॉवरफुल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे आणि सी प्लस प्लस ही पोर्टेबल लँग्वेज आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण सी प्लस प्लस म्हणजे काय ते पाहिलं. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण जनरल स्ट्रक्चर पाहणार आहोत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.